31चा उत्साह नागपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो आहे। मात्र 31चा उत्साह साजरा करा परंतु आपल्या घरीच करा अशा प्रकारचा संदेश जो आहे तो पोलिसांमार्फत दिला जात आहे। शहराच्या वेगवेगळ्या भागात जर बघितलं तर पोलिसांनी अशा प्रकारे नाकाबंदी केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। कारण अनेक जण असे असतात की दारू पिऊन गाडी चालवतात आणि त्यामुळे दुसऱ्याचा सुद्धा अपघात होऊ शकतो। अशा प्रकारच्या घटना घडू नये म्हणून पोलिसांनी ड्रंक अँड ड्राईव्ह मोहीम सुद्धा या ठिकाणी राबवायला सुरुवात केली। आपण जर बघितलं तर या ठिकाणी आपण जसं चित्र बघतो आहे की मोठ्या प्रमाणात पोलीस रस्त्यावर असल्याचं चित्र पाहायला मिळते। नागरिकांना त्यांच्याकडून संदेश दिला जातो आहे की तुम्ही एन्जॉय करा, सेलिब्रेशन करा, मात्र घरी करा, अशा प्रकारे रस्त्यावर येऊ नका। अशा प्रकारे जो प्रत्येक गाडी जी आहे ती गाडी जी आहे ती चेक केली जाते आहे। त्यामध्ये कोणी ड्रंक अँड ड्राईव्हचा प्रकार तर नाही ना, अशा प्रकारची सगळी चौकशी या ठिकाणी केली जात आहे। आणि त्या दृष्टिकोनातून पोलिसांनी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याचा प्रयत्न पोलिसांमार्फत केला जातो आहे। आणि त्या दृष्टीने अशा प्रकारे ठिकठिकाणी शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पोलिसांनी नाकाबंदी लावल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे। एकंदर जर बघितलं तर कशा प्रकारे एकंदर शहरात नाकाबंदी आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। अयरकर सर आपल्यासोबत आहे। सर, कशा प्रकारे सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली? आज सर्व नागपूर शहरवासियांना पोलीस विभागातर्फे प्रथम नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा देतोय। माननीय पोलीस आयुक्त साहेबांच्या मार्गदर्शनात संपूर्ण शहरामध्ये मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। त्याकडे उद्देश एकच आहे का नवीन वर्ष आनंदात भरभराटीत जावं, कुठल्याही अपघाताविना, कुठल्याही कॅज्युअलिटी विना आपण नवीन वर्षात प्रवेश केला पाहिजे। नागरिकांना एकच आवाहन आहे का कोणीही दारू पिऊन गाडी चालवू नये। ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस मोठ्या प्रमाणात करण्यात येतील। नवीन वर्षामध्ये आपल्यावर कार्यवाही होऊ नये याची सगळ्यांनी काळजी घ्यावी। आणि कुठं कार्यक्रमाला जात असताना दारू न पिलेला व्यक्ती सोबत ठेवावा, त्यालाच गाडी चालवायला द्यावी। कुठल्याही प्रकारे दारू पिऊन गाडी चालवू नये। आपला स्वतःचा जीव तसेच दुसऱ्यांच्या जीविताची सुद्धा काळजी घ्यावी। मोठ्या प्रमाणात फार मोठा बंदोबस्त रोडवर आहे, सर्व अलर्ट आहेत। आणि नवीन वर्ष आनंदात येऊ आणि सरत्या वर्षाला निरोप आपण सुखासमाधानाने देऊ हीच आमची प्रयत्न राहील। आणि माननीय पोलीस आयुक्त साहेब, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात आमचा बंदोबस्त चालू आहे। नक्कीच पोलिसांकडून तेच सांगितलं जात आहे की सरत्या वर्षाला तुम्ही निरोप द्या आणि नवीन वर्षाचं स्वागत उत्साहात करा, मात्र घरीच करा किंवा आपल्या ठरलेल्या ठिकाणावर करा। रस्त्यावर दारू पिऊन येऊ नका। ड्रंक अँड ड्राईव्हच्या मोठ्या प्रमाणात केसेस केल्या जाणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून पोलिसांनी जे आहे ती सर्वत्र नाकेबंदी केल्याचं चित्र पाहायला मिळते। सर्वत्र पोलीस रस्त्यावर असल्याचं चित्र पाहायला मिळते। कॅमेरामन विशालसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।